माधवी कुंभारला अटक करण्यात आली आहे। असं काय झालं की सोशल मीडियावर हजारो लाईक्स, कमेंट्स मध्ये कौतुकाचा वर्षा आणि रील्सवर लाखो व्ह्यूज असणाऱ्या या इन्फ्लुएन्सरला बेड्या ठोकण्यात आल्या। विचार करा, साधी कमेंट किंवा गाडीचा एक कट थेट तुमच्या जीवावर बेतला तर। पुण्याच्या गजबजलेल्या डेक्कन परिसरातील फ्लाइंग जिप्सी कॅफे, पहाटेची वेळ, गाडीला कट मारला या इगोवरून अथर्व जगताप या रील स्टारला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न झाला। काय होती ही धक्कादायक घटना? कशी झाली रील स्टार माधवी कुंभारला अटक? सगळं सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। ही गोष्ट सुरू होते साताऱ्यातील निसर्गरम्य कास पठारावरून। काही दिवसांपूर्वी तिथे गाड्यांचे स्टंट करत असताना 19 वर्षांचा रील स्टार अथर्व जगताप आणि रील स्टार माधवी कुंभार यांच्या गाड्यांमध्ये कट लागला। तिथून या दोन गटात वादाची ठिणगी पेटली। हा वाद रस्त्यावर संपला नाही, तो ट्रान्सफर झाला थेट सोशल मीडियावर। दोघांनी एकमेकांवर रील्स, कमेंट्स आणि लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून चिखलफेक करायला सुरुवात केली। एकमेकांना धमकावणं आणि इगो दुखवणारे मेसेज सुरू झाले। 15 ऑगस्टच्या पहाटे 4 वाजता अथर्व जगताप पुण्याच्या शिरोळे रोडवरील फ्लाइंग जिप्सी कॅफेमध्ये आपल्या मित्रांसोबत चहा पिण्यासाठी आला होता। तिथेच आधीच हजर असलेल्या माधवी कुंभारने अथर्वला पाहिले। जुना राग मनात धुमसतच होता। तिने तत्काळ आपले साथीदार राहुल वाघमारे आणि इतर मुलांना तिथे बोलावून घेतलं। अथर्व कॅफेमधून बाहेर पडत असताना माधवीच्या टोळीने त्याला घेरलं। तू माधवीला काय बोलतोस असा जाब विचारत वाद सुरू झाला। वाद इतका वाढला की माधवीच्या चिथावणीवरून तिच्या साथीदारांनी थेट धारदार कोयते काढले। याला जिवंत सोडू नका अशा आरोळ्या ठोकत अथर्वच्या डोक्यावर आणि गळ्यावर जीवघेणे वार करण्यात आले। अथर्व रक्ताच्या थारोळ्यात पडला। घटनास्थळी एकच खळबळ उडाली। यानंतर माधवी तिच्या मैत्रिणीसह तिथून पसार झाली। पण कायद्याचे हात लांब असतात। डेक्कन पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून सीसीटीव्हीच्या मदतीने रील स्टार माधवी कुंभार, तिची मैत्रीण स्नेहल सोनके यांच्यासह 7 जणांना हत्येच्या प्रयत्नाखाली बेड्या ठोकल्या। जे हात रील्स बनवण्यात व्यस्त होते, आज तिथे पोलिसांच्या बेड्या आहेत। आजच्या तरुणाईला या घटनेतून खूप मोठा धडा आहे। सोशल मीडिया हे फक्त मनोरंजनाचे साधन आहे, तुमचं संपूर्ण आयुष्य नाही। इगो बाजूला ठेवा। स्क्रीनवर कोणी काय कमेंट केली यावरून रस्त्यावर येऊन हाणामारी करणं मूर्खपणा आहे। आभासी जग विरुद्ध वास्तविक जग हा फरक समजून घ्या। लाईक्स आणि फॉलोअर्स तुम्हाला काही काळापुरती प्रसिद्धी देऊ शकतात, पण कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकत नाही। भविष्याचा विचार करा। एका क्षणाचा राग तुमचं संपूर्ण आयुष्य, कुटुंब काही क्षणामध्ये उद्ध्वस्त करू शकतं। गुन्हेगारीची वाट कधीच प्रसिद्धीकडे जात नाही, तर ती थेट जेलकडे जाते। हा प्रकार पाहून तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळे आजची तरुणाई खरोखरच हिंसक होत चाललीये का? आणि अशा रील स्टार्सवर कडक कायदेशीर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।